ते या कार्यक्रमासाठी आले, उपस्थित झाले, त्यानिमित्त त्यांचं खूप खूप स्वागत। आणि त्यांना बाहेर जायचं असल्याने साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनावर आपले दोन शब्द कार्यक्रम चाललाय ना सर, दोन शब्द। उपस्थित दिंडोशी महानगरपालिका शाळा क्रमांक 1 आणि 2 मुंबई पब्लिक स्कूल कभी सभी शिक्षक, गुरुजन वर्ग, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र, आज आपल्या देशाचा अमृत महोत्सव आहे, 75वा प्रजासत्ताक दिन। देशाचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करताना खूप अभिमान वाटतो की आपल्या छोट्या छोट्या मुलांनी, माझ्या महानगरपालिकेच्या मुलांनी सुद्धा आज इंग्रजीमधून आपलं मनोगत व्यक्त केलं, प्रयत्न केले। म्हणजे या ठिकाणी त्यांच्या पालकांना बोलवायला पाहिजे होतं की बाहेर काही लोकांना बोलवायला पाहिजे की आमची मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक सुद्धा किती चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना आपलं ज्ञान देत असतात। आपण पैसे टाकतो, 2, 2.5, 3,000, 7,000 भरतो आणि प्रायव्हेट शाळेमध्ये टाकतो, परंतु या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं उत्तम शिक्षण आपल्या मुलांना मिळतं, हे त्यांच्या पालकांपर्यंत पोचलं पाहिजे, बाहेर पोचलं पाहिजे। कारण मुलांना तुम्ही इथे घडवता, ते बाहेर कळत नाही। त्याकरिता अशा कार्यक्रमानिमित्ताने आपल्याला कधीतरी या लोकांना बोलवायला पाहिजे। एक 5 वर्षाची, 6 वर्षाची, 7 वर्षाची ही मुलं असतील, पण महाराष्ट्र देशाचं, आपल्या राज्याचं गीत त्यांनी गायलं, किती अभिमान आहे। म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा स्वातंत्र्य करणं आणि ते आपल्या लक्षात ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे। मला दुसऱ्या ठिकाणी बरेचसे 7 ठिकाणी जायचं आहे, खूप वेळ झालेला आहे। सूर्यवंशीताई ही आपले वयाची 41 वर्ष जी सेवा मुंबई महानगरपालिका असेल आणि इतर शाळेमध्ये दिलेली आहे, म्हणजे आज 59 ते 58 वर्षामधली 41 वर्ष ही सेवा करण्यासाठी दिलेली आहे, मुलांना घडवण्यासाठी दिलेली आहे। फार मोठी योगदान असतं, कारण वयाची 40 वर्ष सकाळी उठायचं आहे, आपल्या कुटुंबाला सर्व करून आपल्या शाळेमध्ये जायचं आहे, आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना एकत्र करायचं आहे, मुलांना आपल्याकडे असलेलं ज्ञान द्यायचं आहे। त्याचबरोबर बघते यांनी सुद्धा आपल्या वयाची 18 वर्ष सेवा केलेली आहे, माळी म्हणून त्यांनी या ठिकाणी काही सेवा दिलेली आहे महानगरपालिकेने, आणि त्याबद्दल त्यांचे सगळ्या दोघांचे मनपूर्वक आभार। आपलं एका सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर आपलं उरलेलं आयुष्य आहे ते आपल्या कुटुंबामध्ये आनंदात आणि चांगल्या प्रकारे उत्तमरित्या जावं। कारण थोडंसं कठीण जातं, कारण सकाळी दैनंदिन कार्यक्रम असतो, मला सकाळी माझ्या ड्युटी कामावरती जायचं आहे। आपण घरी कधी कामावरती असणारा व्यक्ती जो सर्व्हिस करतो तो घरी कमी असतो आणि आपल्या कामावरती जास्त असतो, कारण इतकं कुटुंब आहे, हा परिवार आहे, हा माझा परिवार आहे, या परिवारामध्ये मी जास्त असते आणि 41 वर्ष त्या परिवारात राहणं म्हणजे साधारण गोष्ट नाही, साहजिक आहे। परंतु तुम्ही केलेली कामगिरी, तुम्ही दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे। आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत। आपलं हे महानगरपालिकेचं कुटुंब आहे, तुमच्या सदैव जसे तुम्ही आहात तसेच आनंदित राहा। याही पुढे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आमच्या सगळ्यांची जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा तुम्ही या ठिकाणी या, तुमचं शाळा आहे, तुम्ही या ठिकाणी दिलेलं योगदान आहे, आम्ही सगळे तुमचे आहोत। आणि या अशाच प्रकारे तुम्हाला दोघांनाही आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। सत्वाईश्वर राहा, निरोगी राहा आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद। बाकी कार्यक्रम चालू आहे।